नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं गुरुदीक्षा IASमध्ये. आज आपल्या एक्सप्लेन गुरु सिरीजमध्ये आपण अँटी रेडिएशन पिल्स या विषयाबद्दल पाहणार आहोत. ह्याच्यात असे पिल्स दिले जातात जे रेडिएशनपासून आपल्याला एक प्रकारे प्रोटेक्शन देऊ शकतात. तर आपण आता पाहू हे न्यूजमध्ये का आलेलं आहे किंवा हे पिल्सचं काय महत्त्व आहे. तर आता जे सध्याला चालू असलेलं युक्रेन रशिया कॉन्फ्लिक्ट आहे, जे नियरली 24 फेब्रुवारी 2022ला स्टार्ट झालं होतं बाय रशियाज इन्व्हेशन. रशियाने जे यावेळी इन्व्हेड केला होता युक्रेनवर, आणि ते कन्फ्लिक्टच्या रिगार्डिंग जे झॅपोरिझिया न्यूक्लिअर प्लांट आहे, झॅपोरिझिया न्यूक्लिअर प्लांट आहे, इट इज नियर द डॉनबास रिजन. डॉनबास रिजन जे आहे, आता फॉर एक्झाम्पल हे युक्रेन आहे समजा, आणि ह्याचं जे ईस्टर्न साईड आहे दिस इज नॉन ॲज अ डॉनबास रिजन, आणि ह्याच्या एकदम 200 किलोमीटरसाठी ह्या डॉनबास रिजनच्या जवळच झॅपोरोझिया न्यूक्लिअर प्लांट आहे. तर या कन्फ्लिक्टमुळं जे आर्म्स कन्फ्लिक्ट आहे, देअर इज अ चान्स, म्हणजे तिकडं चान्स आहे की ह्या न्यूक्लिअर पॉवर प्लांटला काही डॅमेज होऊ शकतात किंवा त्याच्यामुळं काही स्ट्रक्चरल डिफेक्ट होऊ शकतात, ऑर एल्स रेडिओ ॲक्टिव्ह लिकेज होऊ शकतो, आणि एक रेडिएशन एमर्जन्सी निर्माण होऊ शकते. तर रेडिएशन एमर्जन्सी काय आहे? इट इज अन अनप्लॅन्ड ॲक्सिडेंटल इव्हेंट. अनप्लॅन्ड म्हणजे आता सपोज रशिया आणि युक्रेनमध्ये हा वॉर चालू आहे, बट अनप्लॅन्ड म्हणजे मिसाईल असं आपल्याला फेकायचं होतं असं नाही आहे, बट द मिसाईल लँडेड अनइंटेन्शनली ऑर ॲक्सिडेंटली इन टू दिस न्यूक्लिअर प्लांट, अँड त्याच्यामुळे डॅमेज क्रिएट झाला, आणि त्या डॅमेजमुळं जो हॅझार्डनी होतो ह्युमन्स आणि एन्व्हायरमेंटला बिकॉज ऑफ रेडिएशन लिकेज, त्याला आपण रेडिएशन एमर्जन्सी असं म्हणतो. बिकॉज ऑफ रेडिएशन एक्सपोजर, ह्याच्यामुळं जे ह्युमन आहे, एन्व्हायरमेंट आहेत, सराउंडिंगमध्ये राहणारे प्लांट्स, ट्रीज, ॲग्रिकल्चर, फार्मलँड, सॉईल, वॉटर, ॲज वेल ॲज अदर लिव्हिंग थिंग्स, ह्यांना हे रेडिएशन एक्सपोजरच्या अंडर येतात. तर हे एक्सपोजरपासून हे ह्युमन्सला सेव्ह करण्यासाठी किंवा त्याच्या एक्सपोजरचे इफेक्ट, साईड इफेक्ट्सपासून वाचवण्यासाठी अँटी रेडिएशन पिल्स दिले जातात. हे अँटी रेडिएशन पिल्स एक्झॅक्टली काय आहे? तर हे अँटी रेडिएशन पिल्स एक्झॅक्टली एक पोटॅशियम आयोडाईड आहे. ह्याचा जो KI असा ह्यांचा सिम्बॉल आहे, आणि इट कंटेन्स नॉन रेडिओ ॲक्टिव्ह आयोडीन. तर हे पोटॅशियम आयोडेट काय करतात? हे ॲक्च्युली ब्लॉक ॲब्सॉर्प्शन करतात सबसिक्वेंट कॉन्सन्ट्रेशन ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह आयोडीन इन थायरॉइड ग्लँड. हे पोटॅशियम आयोडाईड टॅबलेट्स और अँटी रेडिएशन पिल्स दिस ब्लॉक ॲब्सॉर्प्शन, आणि ॲब्सॉर्प्शन होत जे कॉन्सन्ट्रेशन वाढतं रेडिओ ॲक्टिव्ह आयोडीनचं इन थायरॉइड ग्लँड, हे स्टॉप करतं. या अँटी रेडिएशन पिल्सबद्दल अजून माहिती मिळवण्याआधी आपण थोडंफार युक्रेन आणि रशिया ह्यांचं जॉग्रफी, मॅपिंग आणि न्यूक्लिअर पॉवर प्लांट्सचं लोकेशन ह्याच्याबद्दल थोडं माहिती घेऊ. हे जे झॅपोरिझिया न्यूक्लिअर पॉवर प्लांट आहे, इट इज 1 आउट ऑफ 4 ॲक्टिव्ह न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स. 4 ॲक्टिव्ह न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स इन युक्रेनमध्ये 4 न्यूक्लिअर पॉवर प्लांट आहेत ॲक्टिव्ह. एक रिव्हिनो, हे दुसरा आहे ओलिव्हमध्ये, तिसरा आहे आपला साऊथ युक्रेन, आणि फोर्था हा झॅपोरोझियामध्ये. आपण आता जे सध्याला न्यूज बघतो आहे झॅपोरोझिया, हे मॅरिपोला, ते आधी सांगितलं होतं दिस इज द डॉनबास रिजन. हे जे आहे दिस इज द डॉनबास रिजन. तर हे डॉनबास रिजनच्या जवळ आहे, विच इज रशियन कंट्रोल्ड सिटी ॲनॅडॉर इन झॅपोरोझिया रिजन, आणि हे ॲट द बँक ऑफ नायपर रिव्हरचं आहे. इट इज ॲट द बँक ऑफ नायपर रिव्हर, आणि 40% ऑफ जे रशियन इलेक्ट्रिसिटी आहे इट इज बीन प्रोव्हायडेड, 40% ऑफ युक्रेनची इलेक्ट्रिसिटी जे आहे ते झॅपोरोझिया न्यूक्लिअर पॉवर प्लांटनं सप्लाय केली जाते आहे. त्यामुळे हे फार इम्पॉर्टंट आहे. मीन्स रशियाची युक्रेनची जी इकॉनॉमी आहे हे फार मेजरली इम्पॅक्ट होऊ शकते जर ह्या न्यूक्लिअर पॉवर प्लांट अदर देन, म्हणजे रेडिओ ॲक्टिव्ह डिझास्टरच्या पलीकडे सुद्धा दुसरा इकॉनॉमिकल इम्पॅक्टसुद्धा आहे. आधीच्या स्लाईडमध्ये माफी मागतो, कारण तिथं आपण युक्रेनच्या जागी रशियाचा उल्लेख 2 वेळा केला होता. तर आता आपण पाहू हाऊ द पिल वर्क्स.
तर ज्यावेळी रेडिओ ॲक्टिव्ह लीक होतं तर रेडिओ ॲक्टिव्ह आयोडीन जो एक कंटेंट आहे तो फ्लोट होतो एअरमध्ये आणि ते कंटॅमिनेट करणार फूड, वॉटर, सॉईल. आणि ह्याच्यामुळं काय होतं, आता 2 टाईप ऑफ एक्सपोजर होऊ शकतात. एक आहे एक्सटर्नल एक्सपोजर, जे म्हणजे स्किनवर वगैरे एक्सटर्नली येऊन सेटल होऊ शकतात. दॅट कॅन बी इझिली रिमूव्ड बाय वॉर्म वॉटर अँड सोप. इट कॅन बी इझिली रिमूव्ड. बट जो इंटरनल एक्सपोजर आहे, जो ॲब्झॉर्ब केला जातो, जे एंटर होतात बॉडीमध्ये आणि ॲक्युमुलेट होतो थायरॉइड ग्लँडमध्ये. आपला थायरॉइड ग्लँड आपण तुम्ही इथं पाहू शकता, आपल्या नेकच्या पुढील बाजूस असतं. तर इकडे आता तुम्ही पाहू शकता की इथं जसं ॲब्झॉर्ब झालं आहे हा रेडिओ ॲक्टिव्ह आयोडीन, इथं ॲब्झॉर्ब झाला आहे हा कम्प्लीट. तर असं ॲब्झॉर्ब झालं तर त्याला काय करणार आहे, हाऊ कॅन यू प्रोटेक्ट इट फ्रॉम गेटिंग ॲब्झॉर्ब्ड. तर थायरॉइड ग्लँडचं बेनिफिट काय, इट प्रोड्युसेस हॉर्मोन विच रेग्युलेट्स मेटाबॉलिझम. T3 आणि T4 म्हणून 2 हार्मोन्स आहेत, थायरॉएक्झिन आणि अजून एक नाव आहे. तर ते हॉर्मोन्स प्रोड्यूस करतात जे रेग्युलेट करतो मेटाबॉलिझम्स. आणि आपला थायरॉइड ग्लँड हा कान डिफरन्शिएट की रेडिओ ॲक्टिव्ह कोणता आहे, नॉन रेडिओ ॲक्टिव्ह आयोडीन कोणता आहे. तो आयोडीनला ॲज इट इज ॲक्युमुलेट करेल, ॲब्झॉर्ब करेल. तर हे जे थायरॉइड अँटी रेडिएशन पिल्स आहेत, पोटॅशियम आयोडाईड, ते थायरॉइड ब्लॉकिंग म्हणून ॲक्ट करतात ॲज अ ब्लॉकिंग ऑफ थायरॉइड ॲब्सॉर्प्शन बाय थायरॉइड ॲब्सॉर्प्शन. तर हे मेडिसिन इज ॲब्झॉर्ब क्विकली टू मेक थायरॉइड फुल होतं. काय होतं, ज्यावेळी तुम्ही हे घेता त्यावेळी हे तुमचा थायरॉइड ग्लँड आहे, विच इज अ बटरफ्लाय शेप थायरॉइड ग्लँड, हे फुल होऊन जातो आयोडीननं, नॉन रेडिओ ॲक्टिव्ह आयोडीननं, त्या पिल्समुळं. आणि त्यामुळं जे सबस्क्वेंट एक्सपोजर होईल, इंटरनल ॲक्युमुलेशन होईल, इंटरनल एक्सपोजर होईल रेडिओ ॲक्टिव्ह आयोडीनचा, हे फुल असल्यामुळे ॲब्झॉर्ब करणार नाही. दॅट इज वाय इट इज नोन एज थायरॉइड ब्लॉकिंग. म्हणजे ते थायरॉइडला ब्लॉक करतं टू ॲब्झॉर्ब ऑर ॲक्युमुलेट रेडिओ ॲक्टिव्ह आयोडीन. आणि थायरॉइड बिकम्स फुल अँड कॅनॉट ॲब्झॉर्ब एनी मोर आयोडीन. प्रिव्हेंटिव्ह ओनली, नो रिझर्व. म्हणजे जे आधीच म्हणजे बिफोर पिल्स जे तुम्हाला रेडिओ ॲक्टिव्ह ॲक्युमुलेशन झालं असेल, ॲब्झॉर्प्शन झालं असेल, त्याला रिव्हर्स करणार नाही किंवा त्याला एलिमिनेट किंवा बॉडीतनं थायरॉइडमधनं काढणार नाही. पण जे ॲडिशनल वरती येणार आहे तो ओनली त्याला ते स्टॉप करतं ॲब्सॉर्प्शन. दॅट इज वाय इट इज सेड एज अ प्रिव्हेंटिव्ह. ते का मेडिसिन नाही आहे, इट इज अ प्रिव्हेंटिव्ह पिल. वेदर दिस अँटी रेडिएशन पिल अ फुल प्रूफ प्लॅन आहे का, नाही. इट इज नॉट 100% प्रोटेक्शन. म्हणजे आपण एक्झॅक्टली सांगू शकत नाही की थायरॉइड किती ॲब्झॉर्ब करेल तुमचा आणि ऑलरेडी किती ॲब्झॉर्ब झालेला आहे रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट, किंवा आयोडीन फुल झालं आहे का ह्याच्यात बॉडीमध्ये. तर ह्या पिल्सचं रेकमेंडेशन म्हणजे हे सर्वांना अवेलेबल नाही आहे, म्हणजे सर्वांना सजेस्टेड नाही आहे की एव्हरीवन टू टेक. इट इज लेस दॅन 40 इयर्स, नॉट एव्हरीवन, त्यांना हे सजेस्ट केलं जातं. प्रेग्नेंट, ब्रेस्ट फिडिंगला वुमन्सला ॲडवाईज केलं जातं. इथं बघितलं, ब्रेस्ट फिडिंग, प्रेग्नेंट आणि लेस दॅन 40 इयर्स ह्यांना हे तुम्ही अँटी रेडिएशन पिल्स देऊ शकता. आणि पण हे फक्त प्रोटेक्शन आहे अगेन्स्ट ओनली थायरॉइड ग्लँड, नो अदर ऑर्गन्स. म्हणजे आता दुसरे ऑर्गन्स आहेत, आपलं स्किन असेल, लंग असेल, दुसरे ऑर्गन्स जे आहेत त्यांचं जे ॲब्सॉर्प्शन होईल, तिथं जे ॲक्युमुलेशन होईल रेडिओ ॲक्टिव्ह आयोडीन, त्याच्याबद्दल हे पिल्स काही वर्क करत नाही. आणि एक सबस्टिट्यूट, मग चला ह्याला सबस्टिट्यूट आहे का पोटॅशियम आयोडेटला, तर युनायटेड स्टेट फूड्स अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन जे आहे ते संस्था काय म्हणते की अगेन्स्ट सॉल्ट अँड आयोडीन सप्लिमेंट. म्हणजे तुम्ही सॉल्ट इंटेक वाढवलं आणि आयोडीन सप्लिमेंट घेतलं तर इट इज नॉट इनफ आयोडीन. त्याच्याने आपल्याला इनफ आयोडीन भेटत नाही, ज्याच्यामुळे थायरॉइड तुमचं फुल होईल आणि थायरॉइड ब्लॉकिंग हा ॲक्टिवेट होईल. नो, दॅट वॉज ऑल अबाउट आवर अँटी रेडिएशन पिल्स. तर आता आपण अजून थोडी माहिती घेऊ. आता आपण ह्या टॉपिकमध्ये एंटर केलेलंच आहे. तर सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या पर्स्पेक्टिव्हने आणि प्रिलिम्सच्या पर्स्पेक्टिव्हनं आपण थोडंफार रेडिओ ॲक्टिव्ह काय असतं, न्यूक्लिअर फिजन काय, न्यूक्लिअर फ्युजन काय, ह्याची एक शॉर्टमध्ये माहिती घेऊ. तर रेडिओ ॲक्टिव्ह काय असतं, गिविंग ऑफ रेज ऑफ एनर्जी. जे रेडिओ ॲक्टिव्ह ॲटम्स आहेत हे एनर्जी बाहेर देते आणि एक पार्टिकल्स त्याच्यातून ब्रेक होतात. अपार्ट फ्रॉम दिस ॲटममधनं एक एक पार्टिकल ब्रेक होतात, सर्टन एलिमेंट्स ॲज युरेनियम. तर ॲटम्स ब्रेक अपार्ट, ह्याच्यात मेन पॉईंट आहे, ॲटम्स ब्रेक अपार्ट. एका एलिमेंटमधनं ॲटम्स ब्रेक होतात तर त्याला आपण रेडिओ ॲक्टिव्ह म्हणतो आणि त्याच्यातून एनर्जीसुद्धा दिली जाते.
तर आता हे जे न्यूक्लिअर एनर्जी आपण जनरेट करतो ते कसं जनरेट करतो? इट इज बाय स्प्लिटिंग ऑफ युरेनियम आयटम्स. आता आपण इथं बघितलं ना, रेडिओ ॲक्टिव्ह ॲटम ह्यातलं एक ॲटम पार्टिकल स्प्लिट झालेलं आहे. मग तिथनं ते स्प्लिट झाल्यामुळे एक एनर्जी प्रोड्यूस होती. तर हे एनर्जीला आपण न्यूक्लिअर एनर्जी म्हणतो. तर त्याला न्यूक्लिअर फिजन म्हणजे स्प्लिटिंग इज इक्वल टू फिजन. इट इज नोन ॲज फिजन. तर इथं तुम्ही डायग्राममध्ये बघू शकता, एक न्यूट्रॉन आहे, ते स्लॅम्स इनटू दिस युरॅनियम आणि त्याच्यामुळं ह्याच्यात पार्टिकल स्प्लिट होतात KR आणि BN आणि अलॉंग विथ दॅट इट रिलीजेस एनर्जी. तर आता हेच वाचू शकता, वेन अ न्यूट्रॉन स्लॅम्स इनटू अ लार्जर ॲटम फोर्सिंग इट टू एक्साइट अँड स्प्लिट इनटू 2 स्मॉलर ॲटम्स ऑल्सो नोन एज फिजन प्रोडक्ट्स. ह्याला जे येतं KR अँड BA आर फिजन प्रोडक्ट्स. अँड कॅन इनिशिएट अ चेन रिॲक्शन. हे इम्पॉर्टंट आहे, कॅन इनिशिएट अ चेन रिॲक्शन आहे. मग परत त्याचे जे सब पार्टिकल आहेत परत एका ॲटम्सला हिट करतील, अजून स्प्लिट होतील पुढं, मग परत हे एलिमेंट परत स्प्लिट, ॲटम परत स्प्लिट होत जाईल. सो दिस कीप्स ऑन कंटिन्युईंग. तर आता एक पाहू आपण न्यूट्रॉन काय. न्यूट्रॉन काय, इट इज अ सब ॲटॉमिक पार्टिकल. सब ॲटॉमिक पार्टिकल फाउंड इन द न्यूक्लियस ऑफ एव्हरी ॲटम. याला एवढंच सिम्पल लक्षात ठेवा, इट इज अ सब ॲटॉमिक पार्टिकल एक्सेप्ट देन हायड्रोजन. हायड्रोजनमध्ये हे भेटत नाही. एक्सेप्ट सिम्पल हायड्रोजन. हे लक्षात ठेवा, ट्रिकी क्वेश्चन असू शकतो. ओके. जसं आपण न्यूक्लिअर फिजन बघितलं, तर तसंच एक आहे अजून एक न्यूक्लिअर फ्युजन. ज्यावेळी टू ऑर फ्युजन म्हणजे जॉईन होणे असं समजा. ज्यावेळी 2 और मोर ॲटॉमिक न्यूक्लाई कंबाईन होतात टू फॉर्म 1 और मोर डिफरंट ॲटॉमिक न्यूक्लाई अँड सब ॲटॉमिक पार्टिकल्स. तर ह्याच्यामुळे पण एनर्जी रिलीज होती. ज्यावेळी 2 ॲटम्स जॉईन होतात किंवा कंबाईन होतात एक ह्याच्यात, तर एक एनर्जी रिलीज होती, दॅट इज न्यूक्लिअर फ्युजन. युजली हा न्यूक्लिअर फ्युजन अर्थवर होत नाही. द प्रोसेस ज्यावेळी होतं हे फ्युजन, रिलीज एनर्जी, आपण एक्झाम्पल घेऊ शकतो सनच्या कोरोनामध्ये न्यूक्लिअर फ्युजन होतं. ओके. तर अजून अशी माहिती ह्याच्यासाठी प्रिलिम्स, मेन्स आणि आपल्याला डेलीच्या न्यूज ह्याच्यातून काही इम्पॉर्टंट एक्सप्लेनेशन पाहिजे असेल, जे मेन्सला आपल्याला हेल्पफुल होतील आणि त्याला ॲडिशनल काही इन्फॉर्मेशन आपण जे ॲड करतो, असेच माहिती मिळवण्यासाठी कृपया चॅनलला लाईक, सबस्क्राईब अँड कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.